कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघासाठी गेल्या 15 दिवसांपासून गोकुळ दूध संस्थांशी संलग्न दूध संस्था प्रतिनिधींकडून ठराव जमा करायला सुरुवात झाली आहे. दरम्यान गुरुवारी नामदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के.पी. पाटील, राहुल पाटील, अरुण डोंगळे, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करत 1500हून अधिक ठराव एकत्रितरित्या दाखल केलेत. मात्र यामुळं प्रचंड गर्दी झाल्यानं गोंधळ उडून सर्वांचीच गैरसोय झाली होती. यावेळी नामदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के.पी. पाटील यांनी ठराव जमा करण्यासाठी आलेल्या दूध संस्था प्रतिनिधींची गैरसोय झाल्याबद्दल प्राधिकृत अधिकारी तथा दुग्धचे सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. याची दखल घेत यापुढं ठराव दाखल करण्यासाठी येणाऱ्या लोकांनी शक्तीप्रदर्शन न करता 500 दूध संस्था प्रतिनिधींनी प्रातिनिधिक स्वरूपात येऊन ठराव दाखल करावेत आणि गैरसोय टाळावी असं आवाहन कृष्णा ठाकरे यांनी केलंय.